हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. मी श्रेया तुमच्या सर्वांचं स्वागत करते मनापासून. आम्ही आज नवीन एक विषय घेऊन आले, दीपपूजन. दीपपूजन हे कधी करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे, कारण की ह्या महिन्यामध्ये 2 दिवस दीप अमावस्या दाखवली गेली आहे. तर 11 तारखेला रात्री 1:53 दीपपूजन दीप अमावस्येला सुरुवात होते. ते दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट दिवशी 11:01 ते 6 ते 8 संपते. तर आपण तिथीप्रमाणे उगवत्या सूर्याची तिथी धरून पंचांगाप्रमाणे करतो. तर त्या दिवशी 12 ऑगस्ट दिवशी आपण दीपपूजन करायचं आहे प्रदोष काळामध्ये. तर दीपपूजन हे श्रावण महिना लागण्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला केलं जातं. दीप म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, आणि प्रकाशाची गरज आपल्याला कधी पडते? अंधार झाल्यावर. मग संध्याकाळी अंधाराच्या वेळेस जेव्हा सायंकाळ होते, दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते, अशा मध्य काळात संध्याकाळ म्हटलं जातं. तर त्या काळामध्ये आपल्याला प्रदोष काळ धरून पूजन करायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवते की थोडक्यात घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीत घरी कसं पूजन आपण दिव्यांचं करू शकतो. तर मी ते एक छोटासा चौरंग दाखवण्यासाठी घेतला आहे. तुम्ही चौरंग घेऊन त्याच्यावर एक छान असा लाल कपडा अंथरून आजूबाजूला छान अशी रांगोळी वगैरे काढायची आहे. त्यानंतर आपण दिव्यांना कधीही मोकळं ठेवत नाही, त्यांना आसन दिलं जातं. तर हे असं तुम्ही जितके दिवे लावणार आहात तितकं त्यांना आसन द्यायचं आहे. त्यांच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून घ्यायचे. माझ्याकडे हे असे एवढे भरपूर दिवे आहेत. तर मी तुम्हाला फक्त थोडेसे आता दाखवते की कशा प्रकारे मांडणी करू शकता तुम्ही. आपल्याकडे समई असेल तर 2 बाजूला छान समई वगैरे लावून घ्या. माझ्याकडे एकच आहे त्यामुळे मी एक लावले. हा नवरात्रीचा दिवा आहे माझा. असे दिवे मांडून घ्यायचे. मी एक तुम्हाला दाखवण्यापुरता सध्या दिवा प्रज्वलित करून घेतला आहे. त्यानंतर तुम्ही अष्टगंध सर्व दिव्यांना वाहून घ्यायचं आहे. मग हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं असं. तुमच्या एखादं छान अत्तर वगैरे असेल तर अत्तर लावायचं आहे. कपड्यावरती असं मारून घ्यायचं सुगंधित, कारण की लक्ष्मी मातेला सुगंध हा खूप प्रिय आहे. त्यामुळे गुलाबजल वगैरे असं तुमच्याकडे छान असेल तर ते मारून घ्यायचं आहे. नंतर फुलं अर्पण करून घ्यायची आहेत. तर नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही. एखाद्या वाटीमध्ये, जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीमध्ये, किंवा चांदी ही लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळे चांदी जर तुमच्याकडे असेल वाटी तर त्याच्यामध्ये नक्की दाखवा. नाहीतर एखाद्या साध्या वाटीत घेतला तरीही चालतो. खाली भरीव मंडळ काढून घ्यायचं आहे 3 बोटांनी. नंतर 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचं आहे. ओम प्राणाय स्व अपनाय स्व व्यानाय स्व उठण्याय स्व समन्याय स्व ब्रह्मवर्ते स्वाहा. नैवेद्य अर्पण करून झाल्यावर धूप दाखवायचं आहे. नंतर दीप दाखवून घ्यायचा आहे. नंतर हात जोडायचे आहेत आणि दिव्यांना प्रार्थना करायची. हे दिव्या तू सर्व रूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर. आणि मग शुभंकरोती बोलायचं आहे. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते, अशी प्रार्थना करायची आहे.
आणि त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांना आपण चांगलं आशीर्वाद द्यायचा आहे की त्यांचं आयुष्य चांगलं असावं, पुढे निरोगी असावं आणि दीर्घ आयुष्य व्हावं आणि यशस्वी व्हावेत असा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचं औक्षण करायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर केंद्रात जायला नक्की विसरू नका. नक्की केंद्रात जा, कारण की कसं असतं, आपण कितीही काही केलं तरी घरच्यापेक्षा जेव्हा आपण केंद्रात जाऊन सेवा करतो तर त्याची ऊर्जा आपल्याला जास्त मिळते. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. आवडला तर शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जिथे असाल तिथे सुरक्षित राहा. श्री स्वामी समर्थ.